हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा हा व्हिडिओ आहे माझ्या चुलीच्या रिलेटेड व्हिडिओ असणार आहे. तर हा मी व्हिडिओ इव्हिनिंगला शूट करायला घेतला होता. 5:45 वाजले असतील आणि दिवस पण मावळत चाललेला. तर थोड्याच वेळाने अंधार पण होईल. तर सकाळपासून खूप ऊन असतं आणि इथे एवढं ऊन लागतं ना, एकदम तोंडावरती ऊन लागतं. त्याच्यामुळे काहीच असं करायची इच्छा राहत नाही. मग असा विचार केला की संध्याकाळ झाली, थोडंसं ऊन खाली झालं, सूर्य मावळायला गेला की मग हे चुलीचं काम करून घेऊया. तर ही आहे आमची चूल आणि इथे आम्ही रोज सकाळचं चुलीवरती पाणी तापवतो, संध्याकाळचं एक टाईम जेवण बनवतो. खरंच म्हणजे चुलीवरती जो बनवण्याचा आनंद असतो ना, तो खूपच भारी असतो, खूप वेगळा असतो. आणि आज इथे ह्या चुलीचा थोडासा मला मेकओव्हर करायचा होता. म्हणजेच काय की मला चुलीला मातीने लिपून घ्यायचं होतं. तर एका कोपऱ्यातनं तिथे तुटली चूल. आता काय झालं आहे त्याला मला माहीत नाही. पण विचार केला की आज याचं एवढं काम करून घ्यायचं आणि हा ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करायचा. तर हा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पहिल्यांदा तर मी चुलीतली राख काढून घेतली. कारण की राख काढली की मग व्यवस्थित मग त्याच्यावरती मग माती वगैरे लावून मग व्यवस्थित लिपता येईल मला आणि पोत्यारा वगैरे देता येईल. पहिल्या ज्या जुन्या होत्या बायका किंवा आता आजकाल तर कोण चूल वापरत पण नाही. आता क्वचितच तुम्हाला चुली बघायला मिळतील आणि असल्या तरी मग असं बाहेर असं कोणी चूल घालतं मग तिथे जेवण वगैरे बनवतं. तर इथे आम्हाला जास्त दिवस नाहीच झाले चूल घालून, 4 ते 5 महिनेच झाले असतील. आत्ता जो गॅस सिलेंडरचा जो प्रॉब्लेम झालेला ना, ते 4 ते 2 महिने आम्ही ही चूल घातली होती. आणि आत्ता जी राख काढली होती ना मी चुलीतली, तर ती वेस्ट होत नाही. घराभोवती भरपूर झाडं आहेत आणि त्या झाडांच्या भोवती आळी केलेली आहेत पाणी मुरण्यासाठी. तर त्या आळ्यातनी ही राख घालतो, म्हणजे त्यांना खतासारखा याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे वेस्ट वगैरे काही होत नाही. आणि आत्ता इथे मी पूर्ण माती ओली करून घेतली आणि थोडंसं इथे फास्ट व्हिडिओ दाखवला आहे मी, कारण की मग खूपच ते रेंगाळत बसतो आहे खूप व्हिडिओ. त्याच्यामुळे मग इथे माती घेतली मी आणि याला पूर्ण ओली करून घेतली, एकदम पातळ करून घेतली आणि जिथे तुटलेली ना त्याच्यामध्ये ही मी माती घालून घेतली. खरंच चूल लिपताना किंवा बनवताना खूप संयम लागतो. कुठे भेगा पडू नयेत, कुठे ती तुटू नये. एकदम व्यवस्थित त्याची काळजी घेऊनच चूल लिपली जाते किंवा बनवली जाते. आणि म्हणूनच म्हणतात की चूल बनवणं ही एक कला आहे आणि त्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा चुलीवरती जेवण वगैरे बनवता किंवा मग त्याच्यानंतर काय होतं की आणि त्याचा धूर वगैरे लागून ते पाठीमागे आत्ता दिसते व्हिडिओ तसं ते सगळं काळं होतं आणि ते दिसायला खूप खराब दिसतं. आणि वरच्यावर मग अशी चूल सारवली ना की मग त्याचं म्हणतात आयुष्य पण खूप वाढतं. त्याच्यामुळे मग मी हे काम करत असते आणि मला हे काम करायला पण खूप आवडतं. असं असतं ना की बाबा दिवाळी तुम्ही जेव्हा मातीचा किल्ला बनवता तेव्हा तुम्ही किती विचारपूर्वक तो किल्ला बनवत असता की आता कुठे म्हणजे शिवाजी महाराजांचं स्थान ठेवायचे, काय करायचे, कसं. तसंच सेम ही मातीच्या चुलीचं पण आहे की कशी मातीत रोवायची चूल, काय काय करायचं. आणि इथे मी तर याला एकदम छान असं सारवून घेतलं आहे. त्याच्यानंतर मग चूल सारवून झाली की मी इथे ओट्यावर पाणी मारून घेणार आहे. कारण की इथे पोर्चचा ओटा आहे तो तर रोज सकाळी पुसून काढला जातो, पण हा जो अलीकडचा ओटा आहे चुलीच्या तिथला, तर ते काय रोजच्या रोज धुणं आणि पुसणं काही शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग जेव्हा चूल सारवली जाते तेव्हाच मग मी 3-4 दिवसातून हा ओटा पण धुवून काढत असते, कारण की धूळ खूप साठते रानात घर असल्यामुळे. आणि मग इथे मी वरच्यामध्ये असं स्वच्छ करत राहते. आणि हा असा दिसतोय चुलीचा फायनल लूक. म्हणतात ना की हात फिरेत ते लक्ष्मी वसे, असं काहीतरी म्हणतात. ते एवढं मला माहिती नाही, पण असंच काहीतरी म्हणतात. पण बघा आधी कसं दिसत होतं आणि आफ्टर अँड बिफोर लूक बघू शकता तुम्ही की
किती छान दिसते. तर माझं आत्ता सगळं चुलीचं वगैरे सगळं काम आवरून झालेलं आहे. सगळी चूल मातीनं वगैरे व्यवस्थित लिपून घेतली आणि ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून पाण्याने धुवून काढलेलं आहे. आणि आत्ता 6:45 तरी झाले असतील, पण बघू शकता तुम्ही अजून गावाकडे केवढा उजेड दिसतोय, भरपूर उजेड आहे. आणि या टायमिंगला हवा पण खूप छान. त्याच्यानंतर काय मग मी व्हिडिओज बनवला नाही आणि हा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता. आणि मला विंडो क्लीन करायची होती. तर तुम्हाला मी एक टिप्स सांगते की हा जो ब्रश आहे ना दात घासायचा, म्हणजे छोट्या मुलांचा ब्रश असतो ना तो घ्यायचा आणि तो मधून कट करायचा, तोंड त्याचं वरचं जे आहे ना, तर तिथे मग गॅसवरती ना घेऊन ते कट करून तिथे चिटकवून द्यायचं. आणि त्या जो आपल्या खिडकीचा स्पेस आहे ना त्याच्यामध्ये तो व्यवस्थित तो ब्रश बसतो. आणि मी आत्ता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर त्याच्यातला सगळा कचरा व्यवस्थित निघून जातो. आणि आत्ता मी खिडकी पण बरेच दिवस झालं साफच केली नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यात खूपच कचरा साठला होता आणि तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर हा जो पंप आहे ना तो फुगा फुगवायचा पंप आहे. तर तो बाजारात तुम्हाला इझिली मिळून जाईल, जास्त काय महाग नाही आहे, तो काही 100-150 रुपयापर्यंत येऊन जाईल. आणि जर धूळ खूप असेल ना तर मग हा पंप असा मारायचा त्याच्यावरती, तर सगळी धूळ पण सगळी निघून जाते. त्याच्यामुळे तुम्हाला घरच्या घरी स्वस्तात मस्त हे असे टूल्स आहेत की जेणेकरून तुम्ही तुमचे विंडो खिडकी असेल ती साफ करून घेऊ शकता. आणि मी पण नेहमी असंच करते. आणि मी हा ब्रशवाला हॅक तर खूप छान आहे, म्हणजे त्याने छान असं पूर्ण खिडकी एकदम स्वच्छ होते. आणि ह्या पंपाने मी सगळं हवा मारून मग त्याच्यातली सगळी घाण काढून घेते. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही टॉवेलने वगैरे ओल्या फडक्याने पुसून घेतलं की एकदमच खिडकी क्लीन होऊन जाते. आणि माझं हेच काम आता सुरू आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.